शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या ठळक झटपट बातम्या। या बातम्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच्याच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ऑनलाईन सातबाराचे 3-13 कर्जासाठी चक्रा, शेतकरी सापडले आर्थिक संकटात। भूमी अभिलेखचे पोर्टल ठप्प झाल्या कारणाने खरीप पूर्वतयारीच्या कामांना अडचण, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची आहे आशा। महागाईने दुधाचा धंदा नाचला, पशुखाद्य दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचा किसास आटला। उन्हाची तीव्रता वाढली, कोरड्या चाऱ्यासोबत हिरवा चाराही महागला, दूध विक्रीवर होणार परिणाम। अवकाळी पावसामुळे बाधित बीड जिल्ह्यातील 3319 शेतकऱ्यांना मिळणार 3 कोटींची आर्थिक मदत, निधी वितरणारा शासनाकडून मिळाली मंजुरी। भरपाईसाठी पात्र झालेल्या आणखी जिल्ह्याची यादी आपण बघणार आहोत। खाद्यतेलासह प्लास्टिक आणि कृषी साहित्य होऊ शकते स्वस्त, सोन्याचा दर 1,55,000 रुपये प्रति तोळा। मागील अमेरिका इराण इस्रायल युद्धामुळे कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला होता। बैलाची मागणी वाढली, ट्रॅक्टर खर्चामुळे शेतकरी बैलाकडेच वळले। जवळा बाजार परिसरातील चित्र, यांत्रिकरणातही बैलांचे महत्त्व कायमच, बैलजोडी किमतीमध्ये झाली मोठी वाढ। अवयव प्रत्यारोपणही योजनेमध्ये बसणार, 5 लाखावरचा खर्च सरकार उचलणार। पैशाअभावी केवळ उपचार रखडणाऱ्या हजारो गरजू रुग्णांना मिळणार नवजीवन संजीवनी। 2000 शेतकरी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत, विजेअभावी सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे, परंतु शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास विलंब लागत आहे। रेशन दुकानातून साड्या मिळणार, पण येणार किती माहीत आहे का? गतवर्षीप्रमाणे यंदाही शासनाने अंत्योदय रेशन कार्ड धारकांसाठी मोफत साडी योजना देण्याचा निर्णय घेतला आहे। हळद अद्रक उत्पादकांना सरकारचा हात, हेक्टरी 40,000 रुपयांचे अनुदान जाहीर। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि नगदी पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हळद व अद्रक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 40,000 रुपये देण्याचे अनुदान जाहीर केले आहे। STBT खुल्या मार्केटने 22 कापूस पॅकेट विक्रीवर जिल्ह्यामध्ये गडांतर, बोगस बियाणांचा वाढत्या विक्रीचे संकट, विक्रीसाठी सुशिक्षित बेरोजगारांचा होत आहे वापर। मजुरांची टंचाई आणि यंत्राद्वारे गहू काढलेल्या शेतकऱ्यांची पसंती। सध्या राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शेतामध्ये पिके काढण्यासाठी धडपड शेतकऱ्यांची सुरू। पत्नीस अर्धी मालकी, 16,000 महिला आता शेतीमध्ये सहहिस्सेदार। लक्ष्मी मुक्ती योजनेमुळे महिलांना मालमत्तेमध्ये स्थैर्य, शासनाकडून दिलासा। पशुपालकांना आता मिळाला दिलासा, किसान क्रेडिट बिनव्याजी कर्ज। पशुपालकांसाठी पशुसंवर्धन विभागाने पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज देण्यात येणार आहे। खबरदार, खतांची लिंकिंग कराल तर होईल परवाना रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा विक्रेत्यांना इशारा। जिल्ह्यामध्ये 78.700 मेट्रिक टन खतांचे आवंटन, घरबसल्या मोबाईलवर मिळणार माहिती। शाळांनी अवाजवी शुल्क वाढविल्यास आता पालकांना दाद मागता येणार, पालकापर्यंत माहिती पोहोचवावी यासाठी माहिती दर्शिनी भागामध्ये लावणे अनिवार्य। जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन कापसाचा बोलबाला, 4.35 लाख हेक्टरवर सोयाबीनचे तर 1.28 लाख हेक्टरवर कपासी बियांचे पुरवठ्याचा आराखडा तयार। बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट। सावधान, 50 अंशावर जाणार तापमान, तळपत्या सूर्याचा कहर। राज्यातील अनेक शहरांमध्ये उष्णतेची तीव्रता, सध्या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। अमेरिका इराण चर्चेची आज होणार दुहेरी फेरी, बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानामध्ये कडक सुरक्षा। अमेरिकेच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करू, इराणचे प्रत्युत्तर। प्रतिकुटुंब 62 रुपये लिटर दराने मिळणार 3 लिटर केरोसिन। गॅस टंचाईमुळे प्रशासनाचा मोठा निर्णय, 2.58 लाख कुटुंबासाठी कोटा मंजूर। राज्यात गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे रॉकेलचे होणार वाटप। महाराष्ट्रात 1,91,000 घरावर सौर पॅनल लागणार, स्थानिक स्वराज्य संस्थांना 19 कोटींचे बक्षीस। केंद्र सरकारद्वारे राज्यामध्ये PM सूर्यघर मोफत वीज योजना राबवण्यात येणार आहे।
यंदा देशात पर्जन्यमान 92% राहण्याचा अंदाज. हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. एल निनोची शक्यता वाढली असून ऑगस्ट नंतर परिणाम दिसणार. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हळदीचे दर जैसे थे. शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. सरासरी 13,000 रुपयापर्यंत मिळत आहे दर. सध्या राज्यातील अनेक मार्केटमध्ये नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 2030 पर्यंत सर्वच लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा संकल्प. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी शासनाच्या वतीने 35 लाख घरे उभारण्यात येणार असल्याची माहिती. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव टिकून. देशातील बाजारातही वाढत्या मागणीचा आधार. पॉलिस्टरचे भाव वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे दर वाढले आहे. खरीप पीक विम्याचे 1219 कोटी रुपये मंजूर. मात्र निम्म्या पीक कापणी प्रयोगाची भरपाई बाकी. सध्या एकूण 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1299 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे. भरपाई मंजूर झालेल्या पात्र जिल्ह्यांच्या यादी. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या महत्त्वाच्या प्रत्येक बातम्या आपण आज या व्हिडिओमध्ये बघितल्या. अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.